किती हजाराचं? 22. ते व्यक्ती नाही. सो हे गाइस, आई एम शिव, वेलकम बैक टू योर चैनल लव स्पेक्ट्रम विद शिव। सो गाइस, कैसे हो आप लोग? जरूर कमेंट कर देना, मुझे जरूर बताना। फर्स्ट वाला पार्ट आपने देखा होगा, जो मैं आप देख सकते हो। तो ये वाला पार्ट था, इसका लिंक भी मैं आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में दे दूंगा। अभी है सेकंड पार्ट। फर्स्ट वाला पार्ट तो बस मेरी नॉर्मल मुलाकात हो गई थी, बट सेकंड वाले पार्ट में काफी ज्यादा चीजें हो गई। स्टार्टिंग में मेरा जरा थोड़ी एक लड़के के साथ बात चल रही थी, तो उस टाइम पे वो भी रिकॉर्ड हुआ है। बट उसके बाद लगभग 1-2 मिनट के बाद अगर आप वीडियो देखोगे तो आपको सारी बातें उस वीडियो में पता चलेगी जो आप आगे देखोगे। सो प्लीज जरूर कंटिन्यूसली वॉच करना। हालांकि बहुत कुछ बातें हुई थी, बट चलो मैं बात नहीं करूंगा ज्यादा, आप सीधा वीडियो देखिए। और हाँ, आज का वीडियो अगर पसंद आए तो जरूर चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब जरूर कर देना। अब वीडियो पूरा कंटिन्यूसली वॉच करना। सुगस ते बोलणार एक आपण एक बोलायचं ते नाही काय, मी तुला आता हो बोलू ठीक आहे. आता समजा नाहीचं काय झालं तुम्हाला मला मेन्शन करत तू पहिल्यांदा हा पोरानंतर नाही बोलतो, मग त्यापेक्षा होऊ दे मला पहिल्यांदा चांगला विचार होऊ दे तुला काय झालं त्या पोरांचं येणार नाही तर मग मला दुसरा घ्यायला. तर ती म्हणली येणार तर मग तसं मी तुला सांगतो. मी ज्यावेळी तुला बोलत होतो त्यावेळी तू आला नाही, त्यावेळी तू बोलला नाही मी हा तू लवकर तुझं काय असेल ते सांग. मी स्वतःहून तुला बोललो. त्याच्यानंतर मला असं वाटतं मी स्वतःहून तुला एकदा हा विषय पण काढला होता, पण तू काही जास्त लक्ष दिलं नाही त्याच्याकडे. आता जसं त्यावेळी तू मला एक काहीतरी क्रायटेरिया दिला होता तसं आता मी तुला देतो. बरोबर? सिम्पल बोलणे. नीड आणि गरजचा प्रश्न नाही प्रिया. मला एक सांग, त्यावेळी मला मी ह्याच्यावरती विश्वास ठेवत नाही, ह्याच्यावरती ठेवतो. मग काय आता धर्मसंकटात आणलंय भाऊ तुम्ही. हा तरी बोलणे तर नाही तरी बोला, मांडगटावर सरी धरलं कसं चांगलं आहे. थोडा ऍक्टिव्हनेस पाहिजे असतो, तसं नाहीये. मी त्याच्यामुळे ऍक्च्युअली माझी प्रोडक्टिव्हिटी कमी झाली असं वाटतं मला. आणि तुला सांगतो, त्याला गेले 2 वर्ष मी प्रत्येक महिन्याला हेल्प करत आलो आणि त्याने त्या दिवशी बोलून दाखवलं तू काय कधीही नाही का मैत्रीमध्ये व्हाईस मेसेज पाठवलं बाबा तुझ्या घरातल्या सांगितलं ना मी ये समोर तू कर क्लिअर. तू मला ये जब भी मैं अर्नव के बारे में कुछ बोलता हूँ ना, ये बंदा ना मुझे बार बार अरे बनो ब्लॉक बोल बोल ना. ऑलरेडी एक वीडियो फेमस झाला. यू डोंट टेक वीडियो शूट यार. हाँ, इनको मैं अभी फेमस जरूर करूंगा. एक टाइम ऐसा था हाथ काढा तसा पण तुमचा आहे ना व्हिडिओ, काय एवढा लास्ट आहे. आता पण ओळख नाही मला, नाहीच ओळख नाही. हाँ ये बघ, ये देखो इस बंदे को पहचानो. इसके पास ये आईफोन है या पता नहीं कौन सा फोन है, ये फोन है. हाँ ये देखो ये इसकी बैग है. हाँ यार ती कंपनी फेमस नको कळलं का? बरं ठीक आहे ठेवला. आणि मी एवढा मोठा सुपरस्टार नाही की माझे व्हिडिओ सगळेजण बघतील. तर म्हणून तर मला 2 स्टेट विचारले हे टाळा कशाला वाजत. आई त्याचा तो व्हिडिओ खरंच बाबा लोकांनी किती लोकप्रिय केला. नाही तुला पण यायचंय का? तुला काही फरकच पडत नाही मला. काय रे ए सेल्फी काय रे सेल्फी ले रे. आई हीच बनलेली होती ती, हीच बनलेली. कशाला उगाच खाऊ देत ना, कडे कर ना. अजून काय? मी ना आता गेला मधून दूर आहे. सो डोंट देखो
ये ऐसे बोल रहे हैं जैसे ना गे लाइफ से दूर है। भाई वो कैचुअली बदली है बस तूने, शरीर वही है। अच्छा मैंने सही डायलॉग उसके ऊपर मारा है, कैचुअली बदले, बाकी शरीर वैसे ही वैसा ही है। एनीवेज तो गाइज ये था सब कुछ जो आपने देखा। मेरी टेंशन बस उन दोनों को अच्छे से मिलवाना था और उन दोनों के बीच में जो मन में खटास है वो ख़त्म करना चाहता था। बाकी मेरे मन में ऐसी कुछ भी चीज़ें नहीं थी जो मैंने की और बहुत अच्छा भी लगा उनको। तो ये था आज का ब्लॉग। मुझे ज़रूर बताना आप कमेंट करके कि ये ब्लॉग कैसा लगा आपको। फिर से मिलेंगे एक यूनिक वीडियो के साथ, तब तक के लिए टाटा।